फेसबुकवर ओळख आणि नंतर झालेल्या वादातून एकाची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सोशल मीडियावरील ओळखीमधून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील आणे येथे एका विवाहितेच्या पतीची धारदार शस्त्रानं हत्या झाल्याची घटना घडली। या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाते कुटुंबीय हे नेहमीप्रमाणे पहाटे घराशेजारील गोठ्यातील कामात व्यस्त होते। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तुषार दाते हे घरामागील शेतातून गायीसाठी चारा आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। त्यांच्या आरडाओरडीनंतर पत्नी सविता दाते घटना ठिकाणी धावून गेल्या असता हल्लेखोर तुषार दाते यांच्यावर वार करत असल्याचं त्यांनी पाहिलं। पतीला वाचवण्याचा प्रयत्न करताना सविता दाते यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न आरोपींनी केला। त्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर कुटुंबीय घटना ठिकाणी आल्यानं आरोपी तेथून पसार झाला। गंभीर जखमी अवस्थेतील तुषार दाते यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केला। प्राथमिक तपासात सविता दाते आणि संशयित मनोज हंडे यांची काही काळापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती। त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात सविता दाते यांनी यापूर्वीही आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्या गुन्ह्यापैकी एका प्रकरणात संशयितास अटक होऊन तो न्यायालयीन कोठडीत होता। काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या पार्श्वभूमीवर वैमनस्यातून हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मनोज हंडे राहणार चैतन्यपूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24।